नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधन 8 की 9 ऑगस्ट रोजी आहे आणि भद्राचं सावट कधी असणार आहे, कोणत्या मुहूर्तावर राखी बांधायची आणि राखी बांधताना कोणता मंत्र म्हणायचा आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। भावा बहिणीच्या नात्याचा उत्सव मानला जाणारा रक्षाबंधन हा सण संपूर्ण भारतभर साजरा होतो। रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो। बहीण आणि भावाच्या नात्याचा उत्सव म्हणून साजरा केला जातो। यंदा रक्षाबंधन हा सण 8 ऑगस्टला साजरा करायचा की 9 ऑगस्टला असा प्रश्न अनेकांना पडला आहे। खरं तर यंदाची पौर्णिमेची तिथी 8 ऑगस्ट 2025ला दुपारी 2:12 सुरू होणार आहे, तर 9 ऑगस्टला दुपारी 1:21 संपणार आहे। पण हिंदू धर्मात कोणत्याही व्रत आणि सण साजरा करण्यासाठी सूर्योदय तिथी अर्थात सूर्योदयाच्या वेळी जी तिथी सुरू असते त्याला महत्त्व आहे। तर यंदा पौर्णिमेचा उदय तिथी 9 ऑगस्टला आहे, त्यामुळे यंदा रक्षाबंधन 9 ऑगस्टला साजरा केला जाईल। यावेळी भद्राकाळ 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2:12 सुरू होणार आहे आणि 9 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 1:52 समाप्त होईल। पंचांगानुसार या दिवशी दिवसभर राखी बांधण्यासाठी शुभ काळ असेल, कारण भद्रा हा 8 ऑगस्ट रोजी संपलेला असेल, ज्यामुळे रक्षाबंधनाच्या सणावर भद्राची अशुभ सावली पडणार नाही। रक्षाबंधनच्या दिवशी 2 प्रकारचे महत्त्वाचे शुभ योग होणार आहेत व हे योग सणाचे महत्त्व वाढवत आहे। यामध्ये सौभाग्य योग व सर्वार्थ सिद्धी योग 9 ऑगस्टच्या सूर्योदयापासून ते दुपारी 2:15 पर्यंत राहील। रक्षाबंधन हे भाऊ आणि बहिणीमधील प्रेम, विश्वास आणि संरक्षणाचे प्रतीक आहे। यावर्षी राखीच्या सणावर 2 शुभयोग देखील तयार होत आहेत। या शुभयोगात भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधणे खूपच शुभ मानले जाते। रक्षाबंधन या सणाला विशेष महत्त्व आहे। भावा बहिणीच्या नात्यातील अतूट प्रेम दर्शवणारा हा सोहळा आहे। या दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधते, तसेच भावाच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीच्या रक्षणासाठी वचन देतो आणि बहिणीला छानशी भेटवस्तूही देतो। यंदा 9 ऑगस्ट 2025 रोजी रक्षाबंधनचा सण साजरा केला जाणार आहे, मात्र या काळात भद्र काळाचं सावट असणार आहे की नाही जाणून घेऊया। भद्राचं सावट आहे की नाही यावर्षी। शास्त्रानुसार भद्र काळात रक्षाबंधन साजरं करणं शुभ मानलं जात नाही, त्यामुळे या काळात भावाला राखी बांधू नये। मात्र यंदा रक्षाबंधन काळात भद्राचं सावट नसणार आहे, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही। भद्र काळात राखी का बांधू नये? पौराणिक मान्यतेनुसार भद्रा भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आहे, तसेच शनिदेवाची बहीण देखील आहे। मान्यतेनुसार भद्रामध्ये राखी न बांधण्यामागे एक आख्यायिका आहे। त्यानुसार लंकेचा राजा रावणाला भद्रा काळात त्याच्या बहिणीने राखी बांधली होती। भद्र काळामध्ये राखी बांधल्यामुळे रावणाचा नाश झाल्याचे सांगितले जाते। अशा स्थितीत या श्रद्धेच्या आधारे जेव्हा जेव्हा भद्रा काळ लागतो तेव्हा बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधत नाहीत। तो काळ लोटल्यानंतरच राखी बांधता येते। बांधलेली राखी कधी काढावी? मान्यतेनुसार रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीने भावाला प्रेमाने बांधलेली राखी 24 तासानंतर काढू शकतात, तसेच जन्माष्टमीपर्यंतही ठेवू शकतात। जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही राखी काढू शकतात। काही लोक रक्षासूत्र म्हणून जोपर्यंत राखी निघत नाही तोपर्यंत हातातून काढत नाहीत। ज्योतिषांच्या मते गेल्या 3 वर्षापासून भद्रामुळे राखी बांधण्यासाठी कधी दुपारपर्यंत तर कधी रात्रीपर्यंत वाट पाहावी लागत होती। यावेळी राखी बांधण्यासाठी संपूर्ण दिवस शुभ राहील। सहसा भद्रकाळ पौर्णिमेच्या दिवशी असतो। भद्रकाळात शुभ कार्य केले जात नाही। अशा परिस्थितीत गेल्या 3 वर्षापासून रक्षाबंधनच्या दिवशी भद्रा स्थितीमुळे राखी बांधण्यासाठी भद्रा समाप्तीची वाट पाहावी लागत होती। यंदा नारळी पौर्णिमा 8 ऑगस्टच्या दिवशी आहे। यावेळी भद्रकाळ 8 आणि 9 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर म्हणजेच रक्षाबंधनच्या 1 दिवस आधी संपेल, ज्यामुळे 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचा संपूर्ण दिवस राखी बांधण्यासाठी शुभ राहील, जी पृथ्वी, पाताळ आणि स्वर्गात राहते। सहसा भद्रा पौर्णिमेला उपस्थित असते, म्हणून पौर्णिमेला येणाऱ्या सणांमध्ये अनेकदा अडथळे येतात आणि भद्राचा अंत होण्याची वाट पाहिली जाते। जेव्हा भद्रा पृथ्वीवर राहते तेव्हा ते अशुभ मानले जाते, तर जेव्हा भद्रा स्वर्ग आणि पाताळात राहते तेव्हा शुभ कामे करता येतात। रक्षाबंधनच्या दिवशी राहुकाल आणि भद्रकाल या दरम्यान भावाला राखी बांधणे टाळावे। हे दोन्ही मुहूर्त राखी बांधण्यासाठी अशुभ मानले जातात। यावर्षी रक्षाबंधनावर भद्राची सावली पडणार नाही, परंतु 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 10:30 पर्यंत
राहू काल आहे. या काळामध्ये राखी बांधू नये. राहू काळ संपल्यानंतर त्यानंतर तुम्ही दिवसभरात कधीही राखी बांधू शकतात. रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणूनच आपल्या भावाला राखी बांधायची आहे. तो मंत्र असा आहे, येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबल तेन त्वाम प्रतिबद्धनामी रक्षेमा चलमाचल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधनच्या दिवशी भद्राकाळ असणार आहे की नाही आणि शुभमुहूर्त राखी बांधण्यासाठी कोणता आहे, तसेच राहू काळ कधी असणार आहे याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.